महाराष्ट्राचे लोकनेते आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अचानक घडलेल्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र अजूनही हळहळत आहे। अजितदादांच्या जाण्याने अख्खा महाराष्ट्र स्तब्ध झाला असून या दुःखातून सावरणे कठीण आहे। त्यामुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपला 30 मार्च रोजी होणारा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे 5 दिवसापूर्वीच प्रसिद्धी पत्रकाद्वारे घोषित केले होते। त्यामुळे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये असे आवाहन स्वतः शिवेंद्रराजे भोसले यांनी केले होते। मात्र मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या आव्हानाला त्यांचेच कार्यकर्ते आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव सावंत यांनी अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे। आपल्या या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सार्वजनिक परिस्थितीचे गांभीर्य हरवलेल्या या सर्जेराव सावंत यांनी चक्क गौतमी पाटीललाच नाचवण्याचा हट्ट धरला आणि तो पूर्ण देखील केला। नमस्कार, मी गौतमी पाटील। मी येतेय 24 मार्चला लिंब या गावी खास गुढीपाडव्याच्या यात्रेनिमित्त व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मी येतेय। आयोजक आहेत श्री सर्जेराव नाना सावंत, सातारा जिल्हा परिषद सदस्य व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूह लिंब। तर मी येतेय, तुम्ही नक्की या। धन्यवाद। लिंबगावच्या यात्रेचे औचित्य साधून जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव सावंत या महाशयांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करून खुद्द शिवेंद्रराजेंच्याच आव्हानाला काळिंबा फसला आहे। त्यामुळे एकीकडे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सामाजिक व राजकीय भान जपत अजितदादांच्या जाण्याचे दुःख व्यक्त केले, मात्र दुसरीकडे त्यांच्याच कार्यकर्त्याने व नुकत्याच जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या सर्जेराव सावंत या सदस्याने केलेल्या या नंगानाच वृत्तीने सातारा तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे। यामुळे सर्जेराव सावंत यांच्यावर टीकेची झोड उठत आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।